आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. मंडळी, मित्रांनो, गेल्या भरपूर दिवसापासून आपल्या समाजामध्ये भांडणाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आज रोजी डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही एक परिसंवाद ठेवलेला आहे. या परिसंवादामध्ये SC, ST, OBC व मायनॉरिटी हे घटक राहणार आहे. कारण की या सर्व घटकांना त्रास झालेला आहे, ब्राह्मणी व्यवस्थेचा त्रास झालेला आहे आणि या ब्राह्मणी व्यवस्थेने या SC, ST, OBC या प्रवर्गाला सापळा रचून कोंडीमध्ये काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा सापळा आमच्यावर जो रचलेला आहे तो सापळा आम्ही काढायला पाहिजे. ब्राह्मणवाद हा इतरांनी चालू केला नाही, तर हा ब्राह्मणवाद आमच्याच बहुजन वर्गाने सपोर्ट केल्यामुळे नाही का चालू झाला. त्यामुळे आमच्या बहुजन वर्गाने जेव्हा या ब्राह्मणवादाला खतपाणी बंद केले तर हा ब्राह्मणवाद 100% नाही का बंद होईल. अन्यथा हा ब्राह्मणवाद नाही का भयानकपणे नाही का आपल्याला चालीरीती दाखवतो. मित्रांनो, आपल्याला झारखंडची परिस्थिती माहीतच आहे, जंतर मंतरची परिस्थिती माहीतच आहे. झारखंड आणि जंतर मंतरची परिस्थिती पाहिली तर टाइम्स ऑफ इंडिया टुडे याच्यावर नाही का एक लेख आला की आजच्या घडीला 110 लाख लोक जे 20 ते 29 वयोगटातील विद्यार्थी आहेत ते बेरोजगार आहेत. परंतु ती जी संख्या आहे ती झारखंड आणि बिहारमध्ये आहे, पूर्ण भारतातली नाही. तिथल्या एका पत्रकारांनी सांगितलं की ही संख्या जर भारतातली जर नाही का शोधली तर ती संख्या जवळपास 30 ते 34 कोटीच्या घरात आहे. याचाच अर्थ की आमच्या भारतामध्ये संविधान असताना हे ब्राह्मण तंत्र, ब्राह्मणी राज्य हे आमच्या बहुजनामुळे वाढलेलं आहे. ते आम्ही बहुजन नाही का लोकांनी नाही का संपुष्टात आणण्यासाठी आम्ही एकत्र यायला पाहिजे अशी मी सर्वांना दिनांक 19 ऑगस्ट 2026 कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी 5:30 ते 9च्या दरम्यान, ठिकाण सायकलकर सभागृह येथे हजारोच्या संख्येने, मोठ्या संख्येने यावे आणि जो विषय आपल्या आता सांगितलेला आहे प्रतिभा लोंढे मॅडम, त्या विषयानुसार या कार्यक्रमाची रूपरेषा होणार आहे आणि यावर विचारमंथन होणार आहे आणि परिसंवाद होणार आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचीच नाही तर पूर्ण भारताची दिशा बदलणार आहे. एवढेच मी या पत्रकार परिषदेच्या संदर्भात बोलतो. धन्यवाद. आमच्याकडे जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटनुसार सांगणार आहोत की आमच्या बहुजन वर्गाला ही माहिती भेटू नये यासाठी काय काय षडयंत्र लावले जातात हे आम्ही एका माहिती देत आहोत. SC, ST, OBC आणि मायनॉरिटी या घटकामधून मिनिमम 1000 लोक आणि जास्तीत जास्त आकडा नाही सांगता, परंतु आकडा 1000च्या जवळपास आहे आणि मी त्या प्रकारचा प्रचार आनंदवली, संत कबीर, पाथर्डी फाटा, त्रिमूर्ती चौक, द्वारका असं जवळपास नाही का अर्धा नाशिकपेक्षा जास्त पिंजून काढले. तसेच कळवण, दिंडोरी, नंतर इगतपुरी या ठिकाणी सुद्धा नाही का मी प्रचार केलेला आहे. त्यामुळे मला आशा आहे की या परिसंवादाला मोठ्या संख्येमध्ये SC, ST, OBC आणि मायनॉरिटी हा घटक येईल. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त तुम्ही हा कार्यक्रम ठेवला आहे. तर मांग मातंग समाजातील जे काही पदाधिकारी आहेत त्यांना तुम्ही विश्वासात घेतले का किंवा त्यांची उपस्थिती राहणार आहे? हो, घेतली. त्यांना कोणाला तुम्ही तुमच्याशी संवाद झाला? मांग समाजामधली एक ॲडव्होकेट विकास पात्रे
त्यांना मी बोलणं झालं आहे. त्यानंतर आपल्या द्वारके येथील गोपाल बस्ते नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते तर त्यांच्यासोबत बोलणं झालं आहे. आणि जवळपास जे मातंग समाजातले जे काही नेते आहेत त्या नेत्यासोबत नाही का माझं बोलणं झालेलं आहे. त्यांनी सांगितलं की हा परिसंवाद चांगला आहे आणि बहुजनवाद वाढवण्यासाठी आहे, ब्राह्मणवाद वाढवण्यासाठी नाही. तर या परिसंवादाला आम्ही नाही का आमच्या पद्धतीने नाही का सपोर्ट करणार आहोत. त्यांची उपस्थिती राहणार आहे. काही सत्कार वगैरे त्या दिवशी थोडे सत्कार राहतील, परंतु सत्काराचा कार्यक्रम हा 10 मिनिटाचाच राहणार आहे, जास्त राहणार नाही. कारण की मला जे विचार मांडायचे आहेत ते परिसंवादामध्ये नाही का वेळ कमी पडू शकतो, म्हणून 10 मिनिटामध्ये नाही का ते सत्कार समारंभ होतील. लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.